रिच टू मनी प्रेजेंस पालघर बॉक्स प्रीमियर लीग सीजन 1 2023 ऑर्गेनाइज्ड बाय वी स्पोर्ट्स स्वरा युवा ग्रुप। इनके माध्यम से हम देखेंगे और सपोर्टेड बाय पालघर तालुका बॉक्स क्रिकेट एसोसिएशन पूरी टीम नजर आ रही है इस टूर्नामेंट को सफल बनाने में। तो इस वक्त देखेंगे आज एक बेहतरीन सुनहरा मौका है पालघर बॉक्स क्रिकेट के हर एक खिलाड़ी को एक बेहतरीन प्रतियोगिता खेलने के लिए, जो काफ़ी सालों से इंतज़ार किया जा रहा था। बहुत सालों से पालघर तालुके में अंडर बॉक्स क्रिकेट खेला जाता है और जिस तरह से बात की जाए पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेली गई थी जनवरी में 5 से लेकर 8 जनवरी, वो शुरुआत थी पालघर की बेहतरीन क्रिकेट के लिए। और ये शुरुआत हमने देखी है आज आकर अंडर बॉक्स क्रिकेट पर आकर रुकी है, जहाँ से हम आज आगाज कर रहे हैं हर एक खिलाड़ी को एक बेहतरीन मौका देने का, एक बेहतरीन प्लेटफॉर्म देने का, जो आने वाले 27, 28, 29 अप्रैल को हम देखेंगे बिरसा मुंडा मैदान खैरापट के खूबसूरत मैदान पर ये लीग खेली जाएगी। और इस लीग की बात की जाए जिस तरह से संकल्पना के बाद जिन्होंने शुरुआत की है, एक बेहतरीन इंसान, बेहतरीन दिल के मालिक है, उन्होंने बहुत सी मेहनत की है और मैं उसी तरह से हमारे कमेटी मेंबर्स से गुजारिश करूंगा, उनकी एंट्री होगी उनके संकल्पना से यहाँ पर इस लीग की शुरुआत की। जैसे हमारे कमेटी मेंबर्स आएंगे मैं गुजारिश करूंगा जो हमारे ऑनर्स बैठे हुए सभी लोग तालियों के साथ उनका स्वागत करेंगे। फर्स्ट ऑफ बुलाने तक जिनकी संकल्पना, जिनकी सोच अच्छी है और हर एक खिलाड़ी को बेहतरीन सपोर्ट होता है। अनिकेत राउत कमेटी मेंबर्स, उनकी एंट्री होगी। उसके बाद जो हमारे कमेटी मेंबर्स है सभी का एक एक करके एंट्री की जाएगी। हमारे कमेटी मेंबर्स की बात की जाए, अनिकेत राउत, रोहन गावट, जबीर खान, नीलेश वाणी, यतीन राउत, प्रेक्षित ठाकुर, अंकुश भोईर, पंकज पाटिल, मनीष भोईर, इस तरह के कमेटी मेंबर्स हैं। उनका आगमन होगा, आपको तालियों के साथ स्वागत करना है। तो वेलकम कमेटी मेंबर्स। कमेटी मेंबर्स से गुजारिश करूंगा प्लीज वेलकम। फर्स्ट स्टॉप अनिकेत राउत, कमेटी मेंबर्स आइए। हम देख सकते हैं हमारे स्क्रीन पर जबीर खान, तालियां बंदनी चाहिए। जबीर खान है, अंकुश भोईर, नीलेश वाणी, यतीन राउत, अनिकेत राउत, रोहन गावड़, रोहित पाटिल, मनीष भोईर, विश्वास और एक अहम कड़ी जो हमेशा हमारे साथ जुड़ी होती है चिराग पाटिल, इनका खास नाम लेना चाहूंगा मैं। बेहतरीन हर एक काम हमारे साथ रहते हैं। ये हमारे कमेटी मेंबर्स हैं जो इस प्रतियोगिता के हीरे, जिन्होंने हर एक खिलाड़ी को तराशेंगे और आने वाले 27, 28, 29 को हमारे सरजी में लेकर आएंगे। ये हमारे कमेटी मेंबर्स हैं, इनके लिए जोरदार तालियां बजनी चाहिए। इन्होंने बेहतरीन संकल्पना लेकर ये पालघर बॉक्स प्रीमियर लीग 2023 और मैं कमेटी मेंबर जो है इनका स्वागत करने के लिए बुलाना चाहूंगा। फर्स्ट ऑफ जिन्होंने बहुत साल क्रिकेट को दिए हैं और आज हमारे बीच पहुंच चुके हैं, कमल दुबे, इनको बुलाना चाहूंगा मैं। कमल दुबे सर आइए। कमल दुबे सर वेलकम। कमल दुबे साहब, कमल दुबे के लिए तालियां बजनी चाहिए। एज ए क्रिकेटर, एज ए ग्रेट पर्सन, आज बहुत सालों बाद अंडर बॉक्स क्रिकेट कमल सर के तरफ से स्वागत किया जाएगा हमारे कमेटी मेंबर्स का। आइए कमेटी मेंबर्स। ये कमेटी मेंबर्स है जिन्होंने बेहतरीन प्रतियोगिता लेकर आई है। इनकी संकल्पना के माध्यम से हम देखने वाले हैं पालघर बॉक्स क्रिकेट लीग का सीजन 1 2023। बहुत बहुत शुक्रिया कमल सर। फर्स्ट ऑफ धन्यवाद। म्यूजिक ये हमने देखा हमारे कमेटी मेंबर्स हैं जो आज हल्के पिंक टी शर्ट में नजर आ रहे हैं और ये गुलाबी, और अपने खूबसूरत तरीके से पालघर बॉक्स प्रीमियर लेकर आएंगे। इसका उजाला जरूर रहेगा। तो मैं अनिकेत राउत से कहना, माइक देना चाहूंगा अनिकेत राउत के बाद। अनिकेत राउत आगे जो भी है, जिस तरह से प्रतियोगिता होने वाली है वो आप सभी को बताएं और हमारे साथ जुड़ेंगे मिस्टर अनिकेत राउत के तालियां बजनी चाहिए। अनिकेत राउत के बारे में मैं कहना चाहूंगा, जहां तक मैं जानता हूं, अदरवाइज आप सब जानते हैं, जब से मैं अनिकेत से जुड़ा हुआ हूं मैंने देखा है कि खिलाड़ी कोई भी हो, छोटा या बड़ा, उसे बेहतरीन सपोर्ट इनका मिलता है। हर एक खिलाड़ी को मोटिवेट करता है और जहां तक इलेक्ट्रॉनिक इंजीनियर होने के बावजूद क्रिकेट के प्रति इतना प्यार है और क्रिकेट के लिए बहुत कुछ कर रहा है,
उसके लिए फिर से एक बार तालियाबंदी चाहिए निकेत के लिए। थँक्यू सो मच युसुफ जी। सर्वप्रथम तर मी पालघर बॉक्स प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे आणि ही संकल्पना ॲक्च्युली 2 ते 3 वर्षापासून मी एक गाव एक आपला ग्रुप आहे अंडरमचा, मी जास्त अंडरम खेळत नाही परंतु गेले 2-3 वर्षापासून बघत होतो की अंडरम प्रीमियर लीग झाली पाहिजे। तो बऱ्याचशा अडचणी असतात प्रीमियर लीगला, बऱ्याचशा अडचणी म्हटलं तर तुम्ही ओनर्स जमा करणं, स्पॉन्सर जमा करणं आणि एक टुर्नामेंट आम्ही केली होती PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, तर माझ्याकडे सुद्धा काही स्पॉन्सर्स होते आणि आपले जे कमिटी मेंबर्स आहेत, मगाशी युसुफजी बोलला की अनिकेत रावची संकल्पना होती, असं काहीच नाही आहे, हे कमिटी मेंबर्स आहेत म्हणून ही आज टुर्नामेंट होते। तर ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ह्यांचीसुद्धा तेवढीच मेहनत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। आमचे युसुफ सय्यदसुद्धा असतील, त्याच्यानंतर नाना असेल, रोहन गावड असतील, यतीन राऊत असतील, वाणी असतील, अंकुश भोईर असतील, जब्बीर खान आहेत, पंकज पाटील आहे, मनीष भोईर आहे, रोहित पाटील आहेत, विश्वास पाटील, चिराग आणि इतरही आमचे परीक्षित ठाकूरसुद्धा आज आले नाही आहेत आणि अजूनसुद्धा कमिटीमध्ये बरेचसे मेंबर्स आहेत, त्यांनासुद्धा मी थँक्स बोलेल। सर्वप्रथम तर PBPL संकल्पना, किती प्राईज ठेवायचं, कशी त्याची रचना करायची। ॲक्च्युली पहिले आपण इथे 50,000 रुपये एंट्री फी ठेवणार होतो, परंतु पहिली लीग आहे आणि अंडरममध्ये बरेचसे चांगले प्लेयर्स आहेत। सर्व प्लेयर्स बोलले की आम्हाला पैशापेक्षा आम्हाला ही लीग इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, म्हणून आपण फक्त 30,000 रुपये एंट्री फी ठेवली आणि 12 ओनर्स आपण इथे घेतले। 12 ओनर्स आज नसते तर ही टुर्नामेंट झाली नसती। तर माझ्या कमिटी मेंबर्सला मी सांगेल की या 12 ओनर्ससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। कुठली लीग पार पडण्यासाठी ओनर्स खूप इम्पॉर्टंट की पर्सन असतात, तर हे 12 ओनर्स ज्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी टीम्स टाकली आणि वेळेवरती ही पहिली लीग आहे अंडरमची आणि सर्व ओनरची एंट्री फी ऑक्शनच्या पहिले आपल्याकडे आलेली आहे, त्यांनासुद्धा मी थँक्स बोलेल, त्यांनी एंट्री फीसुद्धा वेळेवरती जमा केलेली आहे। तर या लीगमध्ये टोटल 248 प्लेयरनी फॉर्म भरलेला आहे, परंतु आपण बघायला गेला तर 144 प्लेयरला 144 प्लेयर्स फक्त या टुर्नामेंटमध्ये खेळणार आहेत। जे अनसोल्ड प्लेयर राहणार आहेत 104 प्लेयर, त्यांना मी माझ्या कमिटीच्या वतीने आणि माझ्याकडून वैयक्तिक मी सॉरी बोलतो की त्यांना या लीगमध्ये खेळण्याचा चान्स मिळणार नाही आहे, परंतु पुढच्या वेळी आपण नक्की 16 टीम आपण इथे करणार आहोत असं कमिटीने आताच ठरवलेलं आहे। कारण बरेचसे ओनर्सला टीम पाहिजे होती, परंतु पहिली लीग असल्यामुळे आपण फक्त इथे 12 टीम घेतल्यात, पुढच्या वेळी आपण नक्की 16 टीम घेणार आहोत। अनसोल्ड जे प्लेयर्स आहेत त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांना आपण टी-शर्ट्स आणि इनर्स, ज्या प्लेयर्सनी 300 रुपये फॉर्म फी भरलेली आहे त्यांना आपण टुर्नामेंटच्या पहिले, टुर्नामेंटच्या कमीत कमी 10 दिवस अगोदर त्यांना टी-शर्ट ट्रॅक आपण अवेलेबल करून देणार आहेत, जेणेकरून ते टुर्नामेंटला घालूनसुद्धा येऊ शकतील आणि त्यांचे ते फॉर्मचे पैसे आपण त्याच्या स्वरूपात आपण काहीतरी दिल्यासारखं होईल। तर ते 104 प्लेयरला आपण टी-शर्ट्स कुठे देणार आहेत ते आपण सांगणार आहेत। त्याच्यानंतर कुठली टुर्नामेंट करताना स्पॉन्सरचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो, कारण स्पॉन्सर नसेल तर कुठलीही लीग किंवा कुठलीही टुर्नामेंट ही सक्सेसफुल होऊ शकत नाही। ह्यामध्ये रीच टू मनी प्रेझेंट्स अशी आपली ही PBPL टुर्नामेंट आहे सीझन 1। रीच टू मनीबद्दल मी बोलायला गेलो तर मिस्टर रोशन जैन आणि पूर्ण त्यांची टीम ही आमच्या पाठीशी उभी आहे। टुर्नामेंटचं पहिलं प्राईज त्यांनी दिलेलं आहे, सोबत पहिलं पारितोषिक 1 लाख रुपयाचं मिस्टर रोशन जैन आणि त्यांच्या टीमकडून आम्हाला देण्यात आलेलं आहे। तसेच आपली ही लीग पूर्ण स्टेडियमसारखं आपण गॅलरी उभारणार आहोत ग्राउंडमध्ये, कुठेही तुम्हाला खाली जसं आपण बसतो तसं बसण्याची गरज नाही आहे, चारी साईडला आपण गॅलरी उभारणार आहोत आणि पूर्ण प्रेक्षकांना जसं आपण ओरमला गॅलरीमध्ये मॅच बघतो स्टेडियममध्ये, तसं स्टेडियम उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे अंडरम प्रीमियर लीगला। तर पब्लिकसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे। रोशन जैन यांच्याबद्दल बोलायला गेलं तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला हेल्प केलेली आहे। तसेच जे 248 प्लेयरनी फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी आमची कमिटी आणि रीच टू मनी ह्यांच्यातर्फे त्यांना आपण 3 दिवसाचा शेअर मार्केटचा कोर्स, ज्याची किंमत बरीचशी आहे, कुठे कुठे 2,000 रुपये घेतात, कुठे 5,000 रुपये घेतात, कुठे 10,000 रुपये घेतात, परंतु ही अशी एक संकल्पना त्यांनी घेऊन आलेत की त्यांना 3 दिवसाचा कोर्स आपण शेअर मार्केटचा फ्री करणार आहेत।
त्याच्यासोबत आपण डीमॅट अकाउंट आजच्या युगामध्ये आपण बघतो की डीमॅट अकाउंट ओपन करायला कमीत कमी 800 ते 1000 रुपये फी लागते, परंतु त्यांचं डीमॅट अकाउंटसुद्धा आपण फ्री ओपन करून देणार आहेत रीच टू मनीतर्फे, जेणेकरून फक्त आपण क्रिकेट नव्हे तर एक रोजगारसुद्धा त्यांना कसा उपलब्ध होईल हा आपला प्लॅटफॉर्म होता आपल्या अंडरम कमिटीचा. तर त्यांना कंपल्सरी आपण डीमॅट अकाउंट ओपन करून त्यांना शेअर मार्केटबद्दल आपण 3 दिवसाचा कोर्ससुद्धा करून देणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची व्यक्ती मी सांगेन ती नेहमी क्रिकेटसाठी क्रिकेट वेडं एक व्यक्तिमत्व नेहमी आपल्या पालघर तालुक्याला जिल्ह्याला लाभलेलं आहे, ते म्हणजे स्वरा युवा ग्रुपचे मिस्टर तुषारजी संके. तुषारजी संके स्वरा ग्रुपकडून आपल्याला या टुर्नामेंटचं दुसरं प्राईज मिळालेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच मी एक सांगेन की पालघर तालुक्यामध्ये वी स्पोर्ट्स जे मिस्टर विशालजी वैद्य यांनी सुद्धा या टुर्नामेंटला चांगली हेल्प केलेली आहे. तसेच ऑप्शनसाठी मी स्पेशली थँक्स बोलेल की सॉलिटर हॉटेलचे जे मालक आहेत मिस्टर रवींद्र भाई, आणि नेहमी आपल्याला ते हा हॉल उपलब्ध करून देतात आणि खूप गरमीचं आता वातावरण आहे म्हणून त्यांनी आपल्याला एकदम कमी किमतीमध्ये हा AC हॉल उपलब्ध करून दिला. सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचा आता लंच आहे आणि संध्याकाळचं पुन्हा चहा आणि बिस्किट हे पूर्ण त्यांनी एकदम कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलं. सॉलिटर हॉटेलचा सुद्धा मी धन्यवाद देईल. तसेच ग्राउंड, खूप मोठा प्रश्न होता की ग्राउंड कुठलं घ्यायचं, कारण ग्राउंडसाठी आपल्याला स्टेडियम उभं राहायचं आहे, तर कुठल्याही ग्राउंडवरती ते मोठी स्पेस हवी होती. आपण अशी स्पेस बघत होतो. पहिले सर्कस ग्राउंड आपण सिलेक्ट केलं होतं, परंतु सर्कस ग्राउंडवरती नेहमी प्रोग्राम असतात आणि टुर्नामेंटच्या 15 दिवस अगोदर आपल्याला ग्राउंड हवं होतं, जेणेकरून आपल्याला पूर्ण ग्रीनरी ग्राउंडमध्ये करता येईल, विकेट चांगलं करता येईल. त्याच्यासाठी स्पेशली मी थँक्स बोलेल की खैरापाडाचं ग्राउंड आहे, बिरसा मुंडा ग्राउंड, ह्या पूर्ण ग्राउंडच्या कमिटीचं मी थँक्स बोलेल की त्यांनीसुद्धा आपल्याला एका शब्दाने सांगितलं की अनिकेत भाऊ तुम्ही आणि तुमची पूर्ण टीम हे ग्राउंड तुम्हाला आम्ही 27, 28, 29 एप्रिलला देतोय. स्पेशली मी थँक्स बोलेल मिस्टर मिलिंद भाई आणि पूर्ण त्यांची टीम यांनी आपल्याला ग्राउंड अवेलेबल करून दिलं, त्यांना सुद्धा मी थँक्स बोलेल. त्याच्यानंतर यतीन जाधव जे तारापूरचे रहिवासी आहेत ते सुद्धा नेहमी क्रिकेटसाठी नेहमी त्यांचं योगदान असतं, त्यांच्याकडून पूर्ण टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी आपल्याला त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. त्याच्यानंतर संतोष भाई अण्णा जे YBCचे प्लेयर आहेत त्यांच्याकडून सुद्धा चांगलं योगदान आलेलं आहे. त्याच्यानंतर आपले उर्वी डीजेचे रोहित पाटील त्यांनी सुद्धा एकदम त्यांनी कमी प्रमाणामध्ये आपल्याला कमी पैशामध्ये DJ आणि 3 दिवस DJ प्लस आपल्याला बँजोची सिस्टीम सुद्धा त्यांनी करून दिलेली आहे उपलब्ध, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजून सुद्धा या अंडरम प्रीमियर लीगमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जसं आपलं पालघर वर्सेस मुंबईचा एक सामना आपल्याला ठेवायचा आहे आणि आमचा प्रयत्न असेल की त्या सामन्याचा प्राईज 15 ते 20 हजार रुपये फक्त एका सामन्याचा प्राईज असेल, आणि जेणेकरून पालघरचे प्लेयर्सला मुंबईचे जे टॉपचे प्लेयर आहेत असल्फा असेल किंवा वेगवेगळ्या विभागातले जे प्लेयर्स आहेत त्यांची एक शो मॅच आपण फायनलच्या दिवशी इकडे ठेवलेली आहे. तसेच या संकल्पनेतून आपण अजून 2-4 कामं हाती घेणार आहेत, जसं वह्या पुस्तकाचं वाटप असेल, टिफिन बॉक्सचं वाटप असेल गरीब मुलांच्या शाळेमध्ये, हे सुद्धा आपण करण्याचं आपल्या कमिटीने ठरवलेलं आहे. उद्देश हाच होता की अंडरम टुर्नामेंट झाली पाहिजे आणि त्याच्यासोबत एक समाजसेवासुद्धा झाली पाहिजे, हा सुद्धा आमचा एक अजेंडा होता. तसेच मी लास्ट अँड नॉट द लिस्ट पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन जी असोसिएशनची निर्माण केलेलं आहे त्यांच्या रूलप्रमाणे आपण फक्त पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या रूलप्रमाणे जे प्लेयर्स खेळतात, 96च्या प्लेयर्सला आपण इकडे संधी दिली नाही आहे, त्यांच्या नियमाप्रमाणेच आपण फॉर्म्स इकडे सबमिट केलेले आहेत. त्यांना थोडं स्पेशली मी थँक्स बोलेल, पूर्ण कमिटीला थँक्स बोलेल आणि पूर्ण एक गाव एकच्या जेवढ्या पण टीम्स आहेत त्यांनी फॉर्म भरले, पूर्ण सपोर्ट केला, त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि ही लीग आमची आणि तुमची नसून आपल्या सर्वांची आहे असं समजून अजूनही तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्या आम्हाला सुचवा, आपण अंडरम लीगमध्ये त्याही अंमलात आणू. तसेच अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्यासाठी स्पॉन्सरची
अजून आवश्यकता आहे. कारण बघायला गेलं तर आपण 30,000 रुपये एंट्री फी फक्त घेतली होती. त्याच्यामध्ये बरेचसे खर्च आहेत. मंडप आहे, LED लाईट आहे, लाईव्ह आहे आणि प्राईज मनीसुद्धा आहे. तर ज्यांना ज्यांना हेल्प करायची असेल किंवा मॅन ऑफ द मॅच गिफ्ट्स द्यायचे असतील तर कोणीही काही देऊ शकतात. एक्झाम्पल कॅप आहे, सॉक्स आहे, बॅट आहे, ट्रॉफी आहे. आमच्याकडे ऑलरेडी 8 ते 10 गिफ्ट्स आलेले आहेत. परंतु अजून कोणाला द्यायचे असतील गिफ्ट्स तेही तुम्ही देऊ शकतात. धन्यवाद. उर्वी DJ कडून आपण मॅन्युअल सिरीजला LED आपण सायकल तर ठेवलेली आहेच, प्लस आपण LED सुद्धा उर्वी DJ कडून आपण देण्यात येणार आहे. तर त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा सर्व ओनर्स, सर्व स्पॉन्सर्स आणि सर्वांचे मी एकदा थँक्स बोलतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. चल धन्यवाद. अनिकेत राऊत आपल्याला पाहायला भेटले, ज्यांनी पूर्ण जानकारी आपल्याला पोहोचवली. एक सुरेख कमिटी पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन, तसंच अनिकेतजी राऊत, तसंच स्वरायूर युवा ग्रुपचे फाउंडर मिस्टर तुषारजी संके साहेब आणि रेस टू मनी प्रेझेन्स रेस टू मनीची पूर्ण कमिटी आमच्याकडे पोहोचली गेली आहे. स्टाफ आज पाहायला गेलं तर रेस टू मनीचे फाउंडर आम्हाला पाहायला भेटत, तिथं बिझी शेड्यूलमध्ये नक्कीच ते बाहेर आहेत. पण त्याचा स्टाफ मी विनंती करायला, मिलिंद धोडी सर या, आपण सुद्धा हार्दिक स्वागत असेल. मिलिंद धोडी सर यायचं आहे, ज्याने आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलं बिरसा मुंडा मैदान. त्यांचं आगमन झालं, टाळ्यांचं गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. मिलिंद धोडी सर या, आपण येऊन फ्रंटवर बसायचं. मिलिंद सर, तसंच फुलटॉस कंपनीचे ऑनर अली असगर साहेब याचं सुद्धा आगमन. अली असगर साहेब, अली असगर साहेब वेलकम. संदीप धोडी आपण सुद्धा यायचं आहे, वेलकम असेल आपलं सुद्धा. आपण येऊन विराजमान व्हायचं आहे. तर थोड्या क्षणामध्ये आपण एंट्रीज घेणार आहोत. चला विनंतीशील, प्रथमतः आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, तसंच प्रत्येक आपण जे काम करतो बाप्पांचं नाव घेतलं जातं आहे, त्यांना आपण पुष्पहार वाहणार आहोत. विनंतीशील मिलिंद धोडी सर आपण यायचं आहे आणि जय चव्हाण आपण यायचं आहे. आमची स्टाफ आला रेस टू मनी सर या, मिलिंद सर या, आपण महाराजांचं नक्कीच पूजन करणार आहोत, तसं बाप्पांचं पूजन. सर वेलकम. मिलिंद सर या, आपण यायचं आहे. जयश्री आपली कमिटी घेऊन अमोल पाटील असतील, त्यांच्याबरोबर रेस टू मनीचा स्टाफ उत्कर्ष राऊत, उत्कर्ष पाटील जोडले गेले, त्यांच्याबरोबर एक सुरेख समालोचक. प्रथमतः बाप्पांना नक्कीच पुष्पहार वाहणार आहोत मिलिंद सरांचे शुभ हस्ते. आपण पाहतो ना, प्रत्येक वेळी काही आपण नवीन काम करतो देवाचं नक्कीच नाव घेतोय. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तसंच अमोल पाटील सरांच्या महाराजांची मूर्तीला पुष्पहार वाहतो. बोला जय भवानी, जय भवानी. नक्कीच सुरेख काम, सुरेख सुरुवात होणार आहे आपल्या लीगची, ऑक्शनची. आणि धन्यवाद सर, आपण बसून घ्यायचं, विराजमान व्हायचं आहे. फर्स्ट ऑफ आपण या पालघर लीगची गोष्ट केली, पालघर बॉक्स क्रिकेट लीग. नक्कीच टीम ऑनर्स पाहायला भेटेल प्रत्येक संघाचे, ज्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. अनिकेत राऊत तर सांगितलं की लीग करणं एक लहान गोष्ट नाही आहे, ऑनरचं चांगला सपोर्ट पाहिजे. तर आपण पहिल्या टीम रकीब 11 तारापूर अशी टीम असेल. जसे कॅप्टन आहेत, कॅप्टन आहेत आसिफ मुच्छाले, जसे रकीब 11 तारापूरचे ऑनर आहेत आवेश जुमानी आणि कॅप्टन आहेत आसिफ मुच्छाले. त्यांची एंट्री होईल. प्रत्येक कॅप्टनच्या एंट्रीवर, प्रत्येक ऑनरच्या एंट्रीवर आपल्याला क्लॅप करायचं, कारण की प्रत्येक जण आपले टुर्नामेंट घेऊन होते. म्हणजेच पालघर बॉक्स प्रीमियर लीग रेस टू मनी प्रेझेन्स ही प्रतियोगिता पाहायला भेटणार आहे. तर दोन आमच्या लेडी असतील, फर्स्ट ऑफ फ्लॅग घेऊन त्यानंतर कॅप्टन आणि ऑनरची एंट्री होईल. तर एंट्री होते फर्स्ट टीम रकीब 11 तारापूर. क्लॅप ऑन टाळ्यांच्या स्वागत करा. कॅप्टन आसिफ मुच्छाले आणि ऑनर पाहायला भेटतात आवेश जुमानी.
तर नक्कीच हे आहेत आसिफ पुछाले कॅप्टन. हे पाहतात आपण आसिफ पुछाले राखीव इलेव्हन तारापूरचे कॅप्टन. मी विनंती करेल मिलिंदभाई धोडी यांनी यायचं आहे. मिलिंद सर या, आपले आपण स्वागत करणार आहोत आमची ऑनर आणि कॅप्टनचा पुष्पगुच्छ देऊन. मिलिंद सर वेलकम. तर पहिला संघ पाहायला भेटतोय ज्याची एंट्री झाली. कॅप्टन आहेत आसिफ पुछाले आणि ऑनर आहेत आवेश जुमानी राखीव इलेव्हन तारापूर संघ. खूप खूप धन्यवाद कॅप्टन आणि ऑनर. आणि मिलिंद सर आपण आपल्या टेबलवर जाऊन बसू शकता. मॅम आपण सुद्धा एंट्रीवर जाऊ शकतात. सेकंड टीम आपल्याला पाहायला भेटेल. ही पहिली एंट्री पाहायला भेटली राखीव इलेव्हन तारापूर. आणि जसं आपण सांगितलं ही लीगची सुरुवात आहे. आपण प्रत्येक वेळी काही ना काही सुरुवात करताना थोड्या छोट्या छोट्या गोष्टी राहतात. यामध्ये थोडी थोडी राहिल्या असेल. जसं अनिकेतने सांगितलं काही तुमच्याकडे संकल्पना असतील, काही कल्पना असतील तर आमच्याकडे पोचवायच्या आहेत. यानंतर दुसरा संघ आपण घेणार. दुसरी टीम येणार आहे ती म्हणजेच उर्वी इलेव्हन पंचाळी ज्याचे ऑनर आहेत रोहित पाटील आणि परेश म्हात्रे आणि कॅप्टन आहेत विकास माची. यांची एंट्री होईल थोड्या क्षणामध्ये. चला आपण पानावर एक चांगला अष्टपैलू खेळाडू जो कॅप्टन आहे विकास माची आणि परेश म्हात्रे ॲज ऑनर आणि रोहित पाटील. चला आपण पाहतोय उर्वी इलेव्हन पंचाळी संघाचं आगमन झालंय. कॅप्टन विकास माची, ऑनर परेश म्हात्रे आणि रोहित पाटील. पालघर बॉक्स प्रीमियर लीगची दुसरी संघ आपण पाहतोय. बॅट्समन त्याच्या फ्लॅगवर पाहायला भेटतोय MS उर्वी इलेव्हन पंचाळी संघाच्या या बॅनरवर. मी विनंती करेल अली असगर साहेबांना. अली असगर साहेब या. अली सरांनी यायचं. हा विकास माची कॅप्टन पाहायला भेटतोय. कॅशिंग अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घरामध्ये खूप फॉर्मामध्ये आहे. तर अली असगर साहेब यायचंय. अली असगर साहेबांच्या शुभ हस्ते पण हे स्वागत केलं जाईल कॅप्टन आणि ऑनरचा. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. हे होते दुसरा संघ MS उर्वी इलेव्हन पंचाळी मोतीलाल शाह आणि रोहित पाटील आणि मिस्टर परेश म्हात्रे. आपण आपल्या टेबलवर जाऊन बसायचं आहे. जसं मी सांगितलं तिसरा नंबर जो संघ आहे एक चांगला संघ पालघर स्पोर्ट्स क्लब पाहायला भेटेल. त्याचे ऑनर आहेत पालघर स्पोर्ट्स क्लब संघनायक मनीष भोईर आणि संघ ऑनर पाहायला भेटत आहेत मिस्टर परेश महादेव भगत यांनी यायचं. चला आपण पाहतोय आमच्या लेडी अँकर येत आहेत. त्यांच्या मागे मनीष भोईर कॅप्टन पालघर स्पोर्ट्स क्लबची एक धगधगती मशाल त्यांच्या फ्लॅगवर पाहायला भेटते आणि त्यांचे ऑनर पाहायला भेटत नाही परंतु कॅप्टन आणि समर्थ पाहायला भेटत आहेत. हा वेलकम आहे आपल्या तिसऱ्या संघाचा. मी विनंती करेल यावेळेस जयेश चव्हाण रेस्टोमनीचे स्टाफ. जयेश चव्हाण सर या. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत ॲज अ कॅप्टन मिस्टर मनीष भोईर. धन्यवाद. धन्यवाद. तर मोतीलाल शाह वेलकम सर. आपलं सुद्धा वेलकम असेल. यानंतर आपण वळणार चौथा संघ पाहायला भेटतोय यारी ग्रुप पालघर ज्याचे ऑनर आहेत मिस्टर खुनालयन इम्रान. हेच आहे कॅप्टन मिस्टर दिवेश पाटील. यारी ग्रुप कमल दुबे सर आणि इम्रान खान ऑनर आणि कॅप्टन मिस्टर दिवेश पाटील. चौथा संघ पाहायला भेटेल यारी ग्रुप. वेलकम
या सगळ्यासाठी टाळ्या झाला पाहिजे. दिवेश पाडे मॅन फ्रॉम सातपाडी ॲज अ कॅप्टन. यारी ग्रुप पालघर. यारी ग्रुप म्हणजे खूप मोठी यारी आहे. इम्रान आणि कमल खूप जुनी दोस्ती. लगान पालघर संघाचे खूप जुने खेळाडू ॲज ऑनर म्हणून जोडले गेले या स्पर्धेमध्ये, या लीगमध्ये. त्यांच्यावर धन्यवाद असेल. पण हा पोझिंग पाहायला भेटते दिवेश पाटील. मी विनंती करेल संदीप धोडी या एस डी स्पोर्ट्सचे ऑनर आणि एक चांगली कमिटी पाहायला भेटते. त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत कमल दुबे आणि दिवेश पाटील, ऑनर आणि कॅप्टन. टाळ्यांचं गजर. यानंतर बोईसर कलंदर म्हणजे आरिफभाई मेमन ॲज अ ऑनर, साकीर मुल्ला ॲज अ कॅप्टन, लट्टनबाई आमचे प्रेमळ मित्र असे पाहायला भेटतील. ज्यांना जे संघ ऑनर आहेत कमल सर बसून घ्यायचं आपल्या टेबलवर. आणि मी विनंती करेल जे संघ आहेत त्यांना परत एकदा, जसं संघ येतोय नवीन आपण लगेच बाहेर जायचं आणि आपल्या एंट्रीसाठी रेडी राहायचं आहे. तर 5वा संघ पाहायला भेटेल बोईसर कलंदर. यांचे चाल झाला पाहिजेत. बोईसर कलंदर कॅप्टन साकीर मुल्ला मॅन फ्रॉम तारापूर, आरिफभाई मेमन आणि लड्डनभाई ऑनर पाहायला भेटतात या संघाचे. आपण पाहतोय असं ब्लॅक स्वीट अँड ऑनर पाहायला भेटतं. त्याची जर्सी क्रमांक सुद्धा ब्लॅक आहे. ब्लॅक आवडता कलर. तर मी विनंती करेल यावेळेस रिस्टू मनी स्टाफचे मिस्टर ओझा यांनी यायचंय. मिस्टर ओझा यांनी यायचं. शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत साकीर मुल्ला मॅम फ्रॉम तारापूर. एक गोल्डन फिल्डर आहे. सध्याच्या घडीमध्ये खूप चर्चेमध्ये राहिला आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून निवडला गेलाय बोईसर कलंदर या संघाचा. 5वा संघ पाहायला भेटला. यानंतर 6वा संघ असेल ज्याची एंट्री होईल साई उर्वी इलेव्हनचे नक्कीच ऑनर आहेत राज पामाले आणि रोहन गावड आणि त्यांचे कॅप्टन आहेत असं एक नाव ज्याने नक्की टेनिस विश्व क्रिकेट असू द्या किंवा अंडर बॉक्स क्रिकेट आपल्या पालघरचं नाव पालघरच्या महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन गेलाय असा तो खेळाडू पाहायला भेटतोय. त्याने टेनिस विश्व क्रिकेटमध्ये थोड्याच वेळामध्ये आपली नावाची उंची गाठली आहे. तो म्हणजेच वंडर बॉय ऑफ बिरवाडी कीर्तेश घरत ॲज अ कॅप्टन. एंट्री होईल साई उर्वी या उमरलिया संघाची. रोहन गावड ॲज अ कॅप्टन. तसंच त्याच्याबरोबर पाहायला भेटतील राज पामाले. साई उर्वी 11 हा संघ पाहायला भेटेल. वेलकम. एक सुरेख संघ विश्वास पाटील सुद्धा पाहायला भेटत आहेत. मी विनंती कर अमोल पाटील यांनी यायचं. अमोल पाटील सर या. रितेश घरत ॲज अ कॅप्टन. आपण पाहतो डॅशिंग खेळाडू. त्यांनी नक्कीच आपल्या खेळाच्या दार उंची नक्कीच मोठी केली आहे. लगेच पाहायला भेटेल. धन्यवाद अमोल सर. आपण बसायचंय आणि आपण सुद्धा बसून घ्यायचंय. साई ऋतू हा संघ पाहायला भेटला. बसायचंय रोहन गावड आणि मिस्टर. यानंतर आपण 7वा संघ ज्याने की जसं अनिकेतने सांगितलं की खूप संघ होते घेण्यासाठी परंतु 12 संघांना आपण प्राधान्य दिलं गेलंय. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण 16 संघ घेऊया. यामध्ये 7वा संघ आहे तो म्हणजेच खूप नवीन एंट्री झाली त्यांची आणि आल्याला पहिलीच पालघर बॉक्स क्रिकेट लीग खेळण्याची संधी त्या संघाला भेटली गेली. जशा प्रकारे आपण अनिकेतने सांगितलं 2-3-4 वर्षापासून प्लॅनिंग चालू आहे. परंतु मी नक्कीच गुड लक सांगेल या संघाची ऑनरचा. जशी त्यांनी एंट्री केली पालघर अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आणि त्यांच्या एंट्री झाल्यानंतर पालघर बॉक्स लीगची नक्कीच पहिली सुरुवात आणि त्यांना सुद्धा संधी भेटली गेली या स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि या स्पर्धेमध्ये संघ घेण्याची. IKS बोईसर त्याचे ऑनर आहेत इब्राहिम खान आणि अफजल खान ॲज अ कॅप्टन. कुशल मोरे मॅन फ्रॉम उंबाट त्यांची एंट्री होते IKS बोईसर.
आयकेएस बोलचं फ्लॅग पाहायला भेटे. बॉल, हेल्मेट, बॅट त्याच्यावर पंख लावले गेलेत. तर उडताना आपला पालघर क्रिकेट नक्कीच आकाशामध्ये चाललाय. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे पालघर क्रिकेटसाठी. आपण पाहतो अफजल असतील, शाहीद शेख, इब्राहिम खान साहेब, तसंच ॲज अ कॅप्टन मिस्टर कुशल मोरे याचं पोझिंग केली जाईल. आपण पाहतो एक सुरेख स्वीट टी शर्टचे कलर पाहायला भेटत. 12 टी शर्ट 12 कलर एक वेगवेगळे कलर मध्ये. हे विनंती करेल मोतीलाल शाह सर यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. मोतीलाल शाह म्हणजे असं व्यक्तिमत्व जो क्रिकेट आणि क्रिकेट फक्त क्रिकेट. मोतीलाल शाह सर्व चालू झाला पाहिजेत ॲज अ क्रिकेट क्रीडा म्हणून आणि क्रिकेट प्रेम म्हणून नक्कीच पाहायला भेटतं. धन्यवाद मोतीलाल सर. आयकेएस बोईसाहेब बसून घ्यायचं आपल्या जागेवर. यानंतर पाहिलं गेलं तर असा संघ ज्याने खूप वर्ष अंडरम बॉक्स क्रिकेट राज्य केलंय आणि पाहिलं गेलं तर मागील 23-24 वर्षापासून अंडरम बॉक्स क्रिकेट गाजवतोय. आणि त्या संघाकडे फक्त संघ म्हणलं गेलं ते बांधून ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि नवनवक्या खेळाडूंना खेळण्याची संधी दिली जाते. आणि म्हणलं गेलं तर स्वर्ग त्याच्या नावामध्ये स्वर्ग असतं तो म्हणजेच पॅराडाईज बोईसर. त्याचे ऑनर आहेत तुषार शंके आणि पैसे ठाकूर. स्वरा 11 पॅराडाईज हा संघ पाहायला भेटेल. आणि जबीर खान ॲज अ कॅप्टन, विशाल आगरे ॲज अ चॉईस प्लेअर पाहायला भेटेल. त्याच्यावर एंट्री झाली. जबीर खान हा गोड स्वप्न आहे अंडरम बॉक्स क्रिकेटला. तो पाहायला भेटतो ॲज अ कॅप्टन येतोय. चेहऱ्यावर स्माईल आणि पाहिलं आकाशी कलर म्हणजे ब्लू कलर हा फेवरेट कलर आहे स्वरा 11 बोईसर या संघाचा. राहायचं जबीर खान ॲज अ कॅप्टन. सगळे विनंती करेल साई ऋतू 11 संघाची ऑनर राज पामाळे यांनी यायचं. यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत हा सन्मान. जबीर खान राज पामाळे यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत. टाळ्यांचा गजर पॅराडाईज स्वरा 11 पॅराडाईज. स्वरा म्हणजे तुषारजी संके साहेबांची सुकन्या त्यांच्या नावावर राज संघ घेतला गेला. धन्यवाद राज साहेब. धन्यवाद जबीर. बसायचं आपण आपल्या जागेवर. यानंतर आपण घेणार आहोत 9वा संघ असेल या स्पर्धेमधला. नक्कीच पाहिलं गेलं तर प्रत्येक जण देवाची भक्ती करतो. प्रत्येकाच्या मनामनामध्ये देव असतात. तो असा एक मनुष्य आहे, असा एक इसम आहे प्रत्येक वेळी देवाचं नाव घेतो. काही असू द्या, सकाळी उठलं सकाळी रात्री झोपेपर्यंत त्याच्या नावावर देवाचं नावच असतो त्याच्या तोंडावर. त्यामध्ये असेल शिवभक्त पंचाळी, कॅप्टन जगदीश माची आणि ऑनर आहेत बबुआभाई, अंकुश भोईर आणि रणजित भाई. हे 3 ऑनर. वेलकम असेल शिवभक्त पंचाळी. वाघाचा फोटो नक्कीच पाहायला मिळेल. वाघाचा लोगो असेल त्याच्या बॅनरवर. वेलकम यायचंय शिवभक्त पंचाळी. पालघर बॉक्स प्रीमियर लीगचा 9वा संघ. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झाला पाहिजे. जगदीश माची असा खेळाडू, असा कॅप्टन आहे मागील 6-7 वर्षामध्ये मोठमोठ्या खेळाडूंना मागे टाकत तो आपल्या नावाचा त्याने डंका उमटवलाय अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. ॲज अ आयकॉन सुद्धा तो खेळतो प्रत्येक संघामध्ये. तर आपण पाहणार आहोत कॅप्टन जगदीश माची, ऑनर अंकुश भोईर, ऑनर असतील मिस्टर रणजित भाई आणि ऑनर बबुआ भाई. विनंती करेल इब्राहिम खान, इबूभाई यायचंय. इबूभाई यायचं आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत स्वागत. आयकेएस बोईसर या संघाची ऑनर इबूभाई यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. ऑनर्स अंकुश भोईर. टाळ्या झाल्या पाहिजेत संघासाठी. 9वा संघ या लीग मधला तो म्हणजे शिवभक्त पंचाळी. धन्यवाद. नक्कीच यानंतर तुम्ही विनंती करेल
एंट्री होत असं कोणी मध्ये येऊ नका. आपल्याला गेट दिले गेले आणि आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या ही विनंती शिकाल की संघाची एंट्री होते. यानंतर असा एक संघ ज्याच्या नावामध्ये फाईट आहे आणि गेल्या कित्येक वर्ष ओरम क्रिकेट त्या नावाने खेळलं जातं. परंतु मागील जेव्हा स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग झाली त्या संघाने तिकडे त्याची एंट्री होती. त्यानंतर मागीलच वीकमध्ये आपण पाहिलं विश्वास फाउंडेशन पालघर तालुका प्रीमियर लीग झाली त्या संघामध्ये एंट्री होती. त्या स्पर्धेमध्ये ओरम क्रिकेटमध्ये एंट्री केली. आता पाहिलं अंडर बॉक्स तिकडे रुजाव आहे. अंडर बॉक्स क्रिकेट म्हणलं तर पालघर तालुक्यामध्ये अक्षरशः गाजलाय. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या पालघर जिल्ह्याची अंडर बॉक्स क्रिकेटची नक्कीच कौतुक केलं जाते. प्रथम तर मी सांगेल टाळ्यांचा गरज झाला पाहिजे अंडर बॉक्स क्रिकेट पालघरसाठी कारण की आपला कौतुक बाहेर सुद्धा होतोय आणि त्या पालघर बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी ओरम क्रिकेटचं एक नाव आपल्या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये होतोय तो म्हणजे निलेश फायटर. हा संघ एंट्री होईल. संघनायक आहेत मिस्टर अक्षय राऊत आणि पाहायला भेटेल त्याचे ऑनर यतीन जाधव आणि राकेश सावेसर. वेलकम धावा संघ निलेश फायटर. त्यांच्या स्क्रीन पाहायला भेटतात अक्षय राऊत एक असा खेळाडू जिने ओरम क्रिकेट अंडर क्रिकेट नाव गाजवलंय ते खेळाडू पाहायला भेटतात. त्याच्यावर रोशन असतील मी विनंती करेल. यानंतर आरिफ मेमन या बोईसर कलंदरचे ऑनर त्यांची शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. आपण पाहतो निलेश फायटरची जर्सी एक अप्रतिम जर्सी आरिफभाई मेमन यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. हा सन्मान भव्य संघ निलेश फायटर तारापूर. टाळ्यांचा आवाज येत नाही. टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. आपली लीग आहे टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या होणं गरजेचं आहे. यानंतर आपण जर सांगितलं जी संकल्पना आहे जी कमिटी आहे त्यांनी खूप मेहनत घेतली गेली परंतु अजून पाहिलं गेलं तर आपल्याकडे एक 1 मंथ आहे या स्पर्धेला. आणि की जी राऊत जर सांगितलं की आपल्याकडे जी कल्पना असते आपल्याकडे पोहोचवायचे आहेत. आपल्याला आपले जे ऑनर्स आहेत जे नवीन नवीन घडामोडी आहेत आपल्याला इकडून सामाजिक कार्य सुद्धा करायचं आहे या स्पर्धेमध्ये. बिरसा मुंडा या मैदानामध्ये मिलिंद दोडी साहेबांनी आम्हाला जे मैदान उपलब्ध करत होतं त्याचा सुद्धा धन्यवाद केला गेला. तर आपल्याकडे अजून एक महिन्यामध्ये जे आपल्याकडे संकल्पना असतील काही कल्पना असतील तर आमच्याकडे पोहोचवायचे आहेत. यानंतर 11वा संघ याबद्दल मी तो सांगेल. असा एक खेळाडू जो टीम ऑनर आहे त्याच्याबद्दल लहान आहे. क्रिकेटमध्ये रुजाव क्रिकेटचं त्याला बेसिक सुद्धा माहीत नसेल असा जो खेळाडू आहे. असं यंगेस्ट ऑनर पहिला ऑनर पाहायला भेटतोय जो अंडर 23 म्हणजे 23 ते 24 वर्षा खाली असेल तो ऑनर आहे या संघाचा बोईसर पॅकेज संघाचा तो म्हणजे हलीम शेख. आणि पाहायला भेटते त्याच्याबरोबर सौरभ विश्वकर्मा असतील निल्ला असतील आणि त्याचे कॅप्टन ज्याने निवडलाय ज्याने डावखुरा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने खूप काळ गाजवलं. कमी संघामध्ये खेळतो परंतु नावाचा डसा उमटवतोय अफजल हाशमी यांची एंट्री होते. बोईसर पॅकरसाठी तयार झाला पाहिजेत. बोईसर पॅकर संघ नौका संघ नौका ऑनर तो म्हणजे हलीम आणि कॅप्टन अफजल हाशमी. हा आहे अफजल हाशमी आणि हे आहे ऑनर मिस्टर हलीम शेख. मी विनंती करेल बब्बाबाई यांनी यायचंय. बब्बाबाई यांनी यायचं ॲज अ ऑनर शिवभक्त पंचायत संघाचे ऑनर बब्बाबाई यांचे शुभ हस्ते आपण करणार होता सन्मान. अकरावा संघ आहे बोईसर पॅकर्स. अफजल हाशमी कॅप्टन हलीम शेख ऑनर. अजून 2 ऑनर आले नाही आहेत. धन्यवाद बबू सर. धन्यवाद हलीम. जाकर आप अपने टेबल बैठिए. तर हे होते 11 संघ. जसं आपण सांगितलं प्रत्येक काम प्रत्येक सुरुवात देवाच्या नावाने करतो. तर शेवटचा संघ पाहायला भेटेल पालघर बोईसर आपण क्रिकेट लीग पाहणार आहोत. जशा प्रकारे अनिकेतने सांगितलं की डहाणू वानगावचे संघ आपल्याकडे खेळत नाही त्या खेळाडूंना आपण इकडे प्राधान्य दिलं गेलं नाहीये. परंतु जेवढं पालघरमध्ये क्रिकेट आहे
येणाऱ्या काळामध्ये जी लीग पाहतील, जे संघ आपल्याकडे खेळत नाही, जे खेळाडू आपल्याकडे खेळत नाही, पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ते पूर्ण खेळाडू पूर्ण संघ खेळायला नक्कीच आपल्याकडे येतील. आणि शेवटचा अंतिम संघ या स्पर्धेमधला पाहायला भेटला तो म्हणजेच ॲज अ ऑनर असतील पंकज गावड आणि प्रेम मोरे आणि कॅप्टन आहेत करण ठाकूर आणि संघ आहे श्री स्वामी समर्थ वेरूळ प्रिन्स ऑफ पालघर. करण ठाकूर कॅप्टन, वेलकम. श्री स्वामी समर्थ शेवटचा अंतिम संघ देवाच्या नावाने येतोय. टाळ्यांचा गजर नक्कीच झाला पाहिजे या संघासाठी सुद्धा. तर नक्कीच पाहायला भेटतात या संघाची ऑनर मिस्टर पंकज गावट सर आणि प्रेम मोरे सर. आणि हा पाहतोय करण ठाकूर अष्टपैलू खेळाडू, सुरेख अप्रतिम ॲग्रेसिव्ह कॅप्टन. प्रत्येक मैदानामध्ये मी विनंती करेन या सन्मानासाठी रकीब 11 संघाची ऑनर आवेश जुमाणी यांनी यायचंय. रकीब 11 संघाची ऑनर मिस्टर आवेश जुमाणी यांची शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. श्री स्वामी समर्थ संघाची ऑनर मिस्टर पंकज गावड सर, गावडे सर आणि प्रेम मोरे आणि कॅप्टन मिस्टर करण ठाकूर. खूप खूप धन्यवाद बेस्ट ऑफ लक सगळ्या संघाला ऑप्शनसाठी आणि सगळ्या कॅप्टन्सला ऑनर्सला. त्या अगोदर प्रत्येक आपण थोडीशी जाणकारी आपल्याकडे पोहोचूया. जशा प्रकारे ऑप्शन असतील, कुठला खेळाडू सोल्ड होईल, कुठला खेळाडू अनसोल्ड होईल, एक रेटचे खेळाडू आपण पहिले चॉईस प्लेयर दिले गेले. हा आपण पाहायचंय रकीब 11 तारापूर, बोईसर पॅकर, साई ऋतू उमरोली, MS उर्वी 11 पंचाळी, बोईसर कलंदर, निलेश फायटर, स्वरा 11 पॅराडाईज, शिवभक्त पंचाळी, IKS बोईसर, यारी ग्रुप पालघर आणि पालघर स्पोर्ट्स क्लब श्री स्वामी समर्थ. अशी टेबल वाईज आहेत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. आणि आयकॉन खेळाडू पाहावा आपण ज्याच्यामध्ये गेलेत. आयकॉन खेळाडू रकीब 11 तारापूर संघाचे आहेत. आयकॉन खेळाडू कॅप्टन आसिफ मुछाले ॲज अ ऑलराऊंडर. तसंच बोईसर पॅकर संघाच्या कॅप्टन मोहम्मद अफजल हाशमी. आयकॉन खेळाडू निशांत पवार आयकॉन ऑलराऊंडर आहे. साई ऋतू उर्मुळी संघाचे कॅप्टन कितेश गरत ऑलराऊंडर खेळाडू मॅन फ्रॉम नवली नितीन पाटील. आणि मी जसं सांगेल तुम्हाला जे खेळाडू आहेत त्याला सांगायचं नाव पुन्हा सांगायचे, टोकन नंबर सांगायचे, जर आला चॉईस प्लेअर ती दक्षता घ्यायची आपण. ओके. त्यानंतर असेल MS उर्वी 11 पंचायत संघाचा संघनायक विकास माची आणि आयकॉन खेळाडू आहे हार्दिक मेहर मॅन फ्रॉम मुरबे हा खेळाडू. तसंच बोईसर कलंदर या संघाचा कॅप्टन साकीर मुल्ला आणि ॲज अ ऑलराऊंडर आयकॉन खेळाडू जावेद शेख मॅन फ्रॉम बोईसर. निलेश फायटर संघाचा कॅप्टन अक्षय राऊत आणि दर्शन घरत जो 5 आहे ऑलराऊंडर खेळाडू तो आयकॉन खेळाडू आहे. स्वरा 11 पॅराडाईज या संघाचा कॅप्टन जबीर खान आणि त्यांच्या बरोबर खूप वर्ष तरी खेळलं तोच आयकॉन खेळाडू पाहायला भेटतोय विशाल आगरे, त्यालाच ठेवलं गेलंय. शिवभक्ती पंचायत संघाचा कॅप्टन जगदीश माची आणि एक असा खेळाडू त्याने आयकॉन घेतलाय जो खूप वर्ष त्यांनी क्रिकेट गाजवलंय रुपेश घरत, तो ऑलराऊंडर खेळाडू असेल. IKS बोईसर या संघाचा खेळाडू आहे कुशाल मोरे मॅन फ्रॉम उनबाट कॅप्टन आणि कुणाल किनी ज्या 2-3 संघाचा चॉईस प्लेअर होता. बरं कुणाल किनी IKS बोईसरला भेटतोय ॲज अ बॅटर. सध्याच्या कडे चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय ॲज अ ऑलराऊंडर. यारी ग्रुप पालघर संघाचा कॅप्टन दिवेश पाटील आणि त्याचा आयकॉन खेळाडू आहे भावेश पाटील म्हणजे स्कीड असेल मॅन फ्रॉम सातपाटी तोच खेळाडू. येस. पालघर स्पोर्ट्स क्लब संघाचा कॅप्टन मनीष भोईर आणि त्याचा आयकॉन खेळाडू पाहायला भेटतोय निलेश मिश्रा त्याच्या टेबलवर आहे. तसं पाहायला गेलं तर श्री स्वामी समर्थ संघाचा नक्कीच कॅप्टन आहे करण ठाकूर असा ऑलराऊंडर कॅप्टन आणि त्याचे आयकॉन खेळाडू प्रेम मोरे जे संघाचे ऑनर सुद्धा आहेत. तरी 12 कॅप्टन आणि 12 आयकॉन प्लेअर आहेत हे आपण दक्षता घ्यायचे. यावर कुठली बोली लागणे हे सगळे सोल्ड झालेले आहेत आणि आपल्याकडे जे खेळाडू आहेत त्यांच्यावर नक्कीच ऑप्शन केला जाईल. त्यानंतर
मी विनंती करेन आमचे जे गेस्ट आहेत, ज्या प्रकारे पाहिलं तर रिस्ट टू मनी प्रेझेन्स आपण पाहतो पालघर बॉक्स प्रीमियर लीग 2023 सीझन 1 ते प्रथमतः बोलवेल रिस्ट टू मनीचे जे आमचे स्टाफ आहेत त्यांना आपण वरती यायचं आहे. जयेश भोसले सर यायचं आहे, तसं त्याचे अमोल पाटील आणि ओझा साहेब तिघांनी यायचं आहे. जे स्टाफ आहे रिस्ट टू मनी सर, रिस्ट टू मनी स्टाफ या आपण आपलं स्वागत केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव निलेश वाणी सरांना विनंती कर. निलेश वाणी सर आपले शुभ हस्ते स्वागत करायचं. टाळ्या झाल्या पाहिजेत. रिस्ट टू मनी प्रेझेन्स एक चांगला सपोर्ट रिस्ट टू मनीचा आपल्याला या स्पर्धेला लाभला गेलाय. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. ऑनर्स आणि खेळाडू करण ठाकूर टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की यांच्या चांगला सपोर्ट आपल्याला क्रिकेटसाठी आहे. धन्यवाद रिस्ट टू मनी. जय सर, अमोल सर, ओझा सर आपण बसायचं आहे. नक्कीच आज रोशन सर नाही पद्धतीचा स्टाफ आमच्याकडे पोहोचला गेलाय. यानंतर मी विनंती करेल अशा व्यक्तिमत्वाला ज्याने टेनिस क्रिकेटचा थोडा चेहरा बदललाय. टेनिस क्रिकेट चेहरा नक्कीच बदललाय. सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण सांगतो ना, जेव्हा आपण कुठलाही गोलंदाज फुलटॉस बॉल टाकतो ना, तसं तो फुलटॉस बॉल आहे. परंतु त्या नावाला टेनिस क्रिकेट विश्वमध्ये कसं आणलं गेलं यांच्या संकल्पनेने मी विनंती करेन फुलटॉस कंपनीचे ऑनर अली असगर साहेबांना. अली असगर साहेब या, ज्यांनी फुलटॉस बॉल आपल्या मार्केटमध्ये आणला टेनिस विश्वमध्ये, त्याचे टाळे झाला पाहिजेत. टाळ्यांचा गजर अली साहेबांसाठी मी विनंती करेल यतीन राऊत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. यतीन राऊत सर या, पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य यांच्या शुभ हस्ते अली साहेबांचा सन्मान. अली असगर साहेब आपल्याला जोडले गेलेत. एक सुरेख व्यक्तिमत्व, चांगलं सपोर्ट प्रत्येक स्पर्धेला. धन्यवाद सर. यानंतर आपण जसं अनिकेत सरांनी सांगितलं आपली सामना आपण बोईसरला करणार होतो, पण तिकडे खूप वेळ नाही आपल्याकडे आणि जी आम्हाला जागा दिली गेली, जे मैदान दिलं गेलं, खरोखर त्यांचा धन्यवाद करेल. त्या मैदानावर खूप सामने होतात, परंतु आपल्याला त्यांनी जी जागा, जी मैदान दिलं गेलं बिरसा मुंडा मैदान, म्हणजेच त्या मैदानासाठी खूप लढलेत. MIDC असली तर MIDC बरोबर खूप लढलेत. बोईसर खैरापाटकाचे जे आहेत मिलिंदभाई धोडी, संदीपभाई धोडी, दोन बंधू आमच्या जोडले गेलेत. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पालघर बॉक्स लीग आपल्याला त्या मैदानावर खेळणार भेटणार आहे. तर यायचं मिलिंद सर, संदीप सर या, आपलं स्वागत करायचं विनंती करेल. अनिकेतजी राऊत यांचे शुभ हस्ते सन्मानित केले जातील. मिलिंदभाई धोडी आणि संदीपभाई धोडी यांचं स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर. पालघर बॉक्स प्रीमियर लीग होणार आहे बिरसा मुंडा मैदानामध्ये आणि या बांधवांचा, यांच्या गावकऱ्यांचा आणि यांच्या पूर्ण कमिटीचा, टीमचा आम्ही धन्यवाद करतोय की आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. तर थोड्या क्षणामध्ये आपण ऑक्शनला सुरुवात करणार आहोत, परंतु ऑक्शन कशा प्रकारे होईल, एक ग्रेडचे पहिले आपण प्लेयर्सचे ऑक्शन करणार आहोत. त्या अगोदर जानकारी तुम्हाला दिली जाईल कशा प्रकारे फ्लॅग उचलायचे. अनिकेत सर नक्की सांगतील तुम्हाला कशा प्रकारे बोली लगावायचे आहेत. प्रत्येक